आजकाल अलार्म वाजल्यासारखा अर्जुनचा आवाज येतोय. होय, पण ते एक बरं झालं की सगळेजण वेळेत जेवायला बसतात. सगळे कुठे आहेत सगळे? कुठे आहे अर्ज्या? अरे शेतावर गेलाय तो, त्याला थोडा उशीर लागेल. अरे वा, आता तू नाही म्हटल्यावर तो शेतात जायला लागला होय. अरे मग करू दे की, तुला काय अडचण आहे का या ठिकाणी? सर, मी असं काय म्हणलंय का? सुजा, कशाला जेवणाच्या ताटावर वाद घालतोयस? जेवायला बसलो ना आपण सगळे. आलीच ही पण. आप्पे तू पण घे खाऊन. हा, पिवताई नको, मी थांबते. थांबते म्हणजे? अहो बाबा, थांबते म्हणजे अर्जुनसाठी जेवायची थांबते. अगं अपर्णा, तू थांबशील भाऊजींसाठी, पण भाऊजी आले तर आमच्यावरच चिडतील तुला अजून जेवायला दिलं नाही म्हणून. नाही 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 काय नाही नाही. काल आमच्या सगळ्यांची मीटिंग घेऊन तुझ्या दिवसभराच्या खाण्यापिण्याचं टाइम टेबल सांगितलंय आम्हाला त्यानं समजावून. आप्पे, अगं शेतावर गेलाय तो, त्याला जरा उशीर लागला तर मग काय करशील? अहो बाबा, पण मला लई भूक नाही लागली म्हणून म्हणलं थांबते. घ्या, अर्जुनने ह्याच्यासाठी टाइम टेबल बनवलंय, आता हेच नाही म्हणतीये. अहो भाऊजी, तुम्ही बसा की सगळे जेवायला. तुम्हाला काय आणून द्यायचे का? ताई मला सांगा, मी आणून देते. आपण बस बस. अगं घेतो आम्ही, बस तू. अरे वय, पण आपण जेव्हा बसलो ही नाही बसली ना, अर्जानं बघितलं तर चिडेल ना आपल्यावर. नाही नाही, तो नाही चिडणार. आणि चिडला तर त्याला कसं शांत करायचं नाही हे माहिती आहे मला. आता कसलं चिडतायत भाऊजी तिच्यावरती. हो ना. अगं आता तर भाऊजींना आपणाला कुठं ठेवू आणि कुठं नको असं होतंय. ताई, अहो तिने फक्त म्हणू देत, भाऊजी 9 महिने घेऊन फिरतील तिला. येणार की वहिनी, तिथं नाही कमी पडणार कधी. अर्जा, तू 100 वर्ष जगणार आहे बघ. झाली का कामं सगळी? कदम, मानलं बरं का तुम्हाला. अहो कशी आयुष्यभर शेती केली तुम्ही. मी 2 दिवस शेतात काम केलं तर कामटा निघलाय माझा. बरं अर्जुन, ते सगळं राहू दे, आवरून घे. अपर्णा थांबली जेवायला. आप्पे थांबले कशाला? तुझ्यासाठी जेवायची थांबले. अगं तुला काय कळतं का नाही आप्पे? अरे अरे काय अरे, डॉक्टरांनी काय सांगितलं, वेळेवर जेवायचं. आपण टाइम टेबल काय उगाच बनवलंय का? आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी काय म्हणलं होतं, आप्पीच्या जेवणाच्या वेळा पाळा, तिच्याकडे लक्ष द्या म्हणून. तुम्ही जेवायला बसलाय, तिला पण घ्यायचं ना. आम्ही सगळ्यांनी सांगून झालंय तिला, तिने ऐकलं नाही, आम्ही काय करू? नाही नाही अर्जुन, अरे आत्ता बसलेत 15-20 मिनिटं झाले सगळ्यांना जेवायला बसून. 20 मिनिटं? 20 मिनिटं पोरगात मध्ये उपाशी आहे. हसा हसा तुम्ही, मी चेष्टाच करतोय ना. तसं नाही. अरे हा, बाळच म्हणलं बाबांसोबत जेवायला बसायचं, मग काय बोलणार ना. आप्पे, मी चेष्टेच्या मूड मध्ये अजिबात नाही बरं का. मी कुठे म्हणते तू चेष्टा करतोय? कधीतरी ऐकत जा ना माझं. अरे मी ऐकतेच आहे की आपण एकत्र बसतो ना जेवायला. पण डॉक्टरांनी काय सांगितलंय की वेळेवर जेवायचं का नाही म्हणून. अरे हो, थांबा. भांडणात अजून वेळ घालवताय तुम्ही. 20 मिनिटाची 40 मिनिटं करताय. मग काय तर. अरे पण दादा, अर्जुन, बाळाच्या मोठ्या बाबांचं ऐकणार नाहीस का तू? आप्पे, ताट घेऊन जात मध्ये आणि तिकडे जाऊन काय भांडायचे ते. हो वहिनी. ठीक आहे, आवडतो मी. अगं आज जाऊन भांडतेत कसली, एकमेकाला भरवत बसते आला. बघा बघा कशी लाजती. एकच ताट आणले? एकच ताटात जेवायचं ना. आप्पे, आपण दोघंच आहे का आता? याचा विचार कोण करणार? जेवायची थांबले म्हणा. त्याच्या बाबांसाठी जेवायला थांबला होता तो. डॉक्टरनी पथ्य दिले, टाइम टेबल दिले, ते उगाच दिले का? हा, त्या दिवशी गेलो होतो, डॉक्टरनी काय काय सांगितलं, सकाळी उठल्यानंतर आधी जेवण करून घे. दिवसभर काम केलंय, दमलायस तू. सगळी चिडचिड माझ्यावर करतो. आप्पे, मी कामाची चिडचिड करतोय का? उगाच काहीतरी बोलायचं. आणि हे बघ, आधी खाऊन घे म्हणलं ना, मग बाण काय भांडायचे ते.
पहिला घास ना. मग तुला कळत नाही तर किती दिवसानंतर असं एका ताटात बसलोय जेवायला. कवदरनं वाट बघते मी. आता बरोबर नंतर बदला. तुला काय वाटलं तुला एकटीला आडे सुचत? मी बडबड करतोय म्हणून घास बरोबर ना मला. दर 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 नाही घे ना घे. अप्पे अगं काय करते तू? चावते कुठं? अरे हे डोळे लागलेत मला. हे असले बाळाच्या वडिलांच्या हाताला चावायचं. हा आता काय खरं नाही तुझं. अर्जुन मला खरंच डोळे लागले तर? लागले तर लागले. सांग की मला काय पाहिजे ते आणून देणार मी तुला. म्हणजे बघ ना मला असं काही पण खाऊशी वाटलं तर? काहीही खाऊशी वाटत तुला. मुंबईच्या 5 स्टार हॉटेल मधलं काय खायचं असेल ना तरी खायला घालणार. नाही 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 तसलं नाही. म्हणजे मला अशी गाभुळलेली लाल अशी चिंच खाऊशी वाटली तर? जांभळं अर्जुन जांभळं खाऊशी वाटले तर? करवंद खाऊशी वाटले तर? हे होय हे नुसतं मी गेलं ना तरी माझी गँग आणून ठेवली. ते आहे रे. 1 मिनिट. पावसाळ्यात करवंद कुठून आणशील? पावसाळ्यात करवंद आणून देईल की मी. त्यात कसं? सोपं आहे. पावसाळ्यात करवंद काय अवघड नाही. मी डोंगरात जाईल, करवंदाची जाळी असेल तिच्यापाशी जाईल आणि म्हणेल हे करवंदा मला करवंद पाहिजेत. तिकडं तू काय गोंधळ घालायचा तो घाल पण मला करवंद दे. रात्री तू उगवून दे पण मला करवंद दे. नाही आणि जर नाही दिली तर नाही तर काय? तर मी पुढच्या करवंदाच्या झाडाकडे जाईल. दबक्या पावलानी आली माझी मालकीन झाली. कदमांच्या वाघाची शिकार मान्यांच्या हरमीन किवली. दबक्या पावलानी आली माझी मालकीन झाली. कदमांच्या कोणे? वाघाची शिकार करणारी हरिणी. आपे तू काय करते इकडं? काय करते म्हणजे? वाघाच्या पाठीला साबण लावून देते. ते अगं तुला कळत नाही का ग? चिडतोयस कशाला? तू चिडतोयस कशाला? इथं घसरडे झाले पडली बिडलीस म्हणजे अर्जुन लय होतंय आता. लय होते आता हे. मग तू उगाच चिडतोयस. उगाच चिडतोय मी. अर्जुन असं चालत राहिलं ना तर तू उद्या मला हालचालही करू देणार नाही काही. काहीतरी बोलते आपे तू. काहीतरी इथं घसरडे झाले म्हणून म्हणतो ना मी अरे तुला. मग ते आता पोली जागा म्हणल्यानंतर घसरड होणारच ना अर्जुन. होणार ना मग संपला ना विषय. मग सारखं सारखं इकडे नको असं म्हणतो ना मी तुला. अरे हो बाबा पण अरे तू- काय ओ वहिनी तुम्ही सांगा हिला. आता काय झालं ताई? आज नवीन आहे काय? आता याचं म्हणणं आहे की ते घसरट आहे ना ते इकडे यायचंच नाही. मग वहिनी माझं काय चुकीचं आहे का सांगा बरं. ताई अहो जगात काय मी एकटीच आई होतीये का? सांगा की. एक मिनिट. तुमची ही लुटुपुटूची भांडणं आहेत ना ती पहिली बंद करा बरं. भांडत नाहीये तू उगाच चिडचिड करतोय माझ्यावर. तुम्ही बोला की त्याला काहीतरी. मी ऐकणार नाही अजिबात. ताई जाऊ द्या मी बघते काय करायचं ते. तुम्ही तुमची कामं करा. तुम्ही तरी त्याला काय सांगणार म्हणा? तुम्ही तरी काय सांगणार म्हणजे? म्हणजे मी आई झाली नाही म्हणून म्हणली काही? काय हो 2 मिनिटाचं काम होतं अर्जुन. फक्त 2 मिनिटाचं. उगाच चिडतो आणि उगाच भांडतोयस तू. मला फक्त पाठीला साबण लावून द्यायची होती ना. म्हणजे तुला ऐकायचंच नाही का माझं? नाही ऐकायचे तू बस खाली. मला तुझ्या पाठीला साबण लावून द्यायची. आता गाणं म्हण की. नाही म्हणणार मी. बर. दबक्या पावलानी आली. मालकीन झाली होय मालकीन. हा? मालकीनच झालीयस. लाव. हे घ्या आत्ता गरमागरम उपीट. नाश्ता मस्त झाला. अहो भाऊजी तुम्ही आता टेस्ट करणार म्हटल्यावर आम्ही जरा जपूनच करतोय. तुम्ही चेष्टा करताय माझ्या आता. येऊ का? बापू अरे बापू या नाश्ता घे त्यांच्यासाठी. नाही नाही नाश्ता नको मला. अहो बापू नाही काय म्हणताय? नाश्ता घ्या की. थांब मी घेऊन आले. खरंच नको नाश्ता. बापू अहो साधा सुद्धा नाश्ता आहे रे. अप्पे म्हणजे अहो म्हणजे हे घ्या. अहो बापू
म्हणजे तुमचं लाडक्या चव्याने टेस्ट आणि पास केलेला नाश्ता आहे, त्याशिवाय किचनच्या बाहेर काही येत नाही. अरे बापरे, मग केलाच पाहिजे. आप्पे अगं तुझ्यासाठीच करतायत ना ते सगळं, आणि तू त्यांची चेष्टा करतेस होय. नाही ग. बघा ना वहिनी. बापू, लेक तुमची गरोदर आहे आणि भोगतोय आम्ही सगळे. भोगतोय म्हणजे काहीतरी काय बोलतो रे सुजा तू? बाप्पू, तुम्ही अपर्णाची अजिबात काळजी करू नका. तिची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण आहोत. छान छान. म्हणजे तसं योग्य वेळी आलो म्हणायचं मी. म्हणजे असं का म्हणताय बापू? सुजयराव, तुम्हाला काळजीतनं मोकळं करायला आलोय. आज आप्पीला घेऊन जायला आलोय मी. कशाला बापू? अरे असं काय म्हणतोस अर्जुन? घरी घेऊन जायला आलोय. नाही, जरा घरची आवरावर थांबली होती, ती सगळी पूर्ण केली आणि आलो घ्यायला. नाही नाही, पण त्याची काय गरज आहे बापू? गरज काय म्हणजे? अरे पहिल्या बाळणपणासाठी मुलीला तिच्या माहेरी जावं लागतं. हा, पण बापू हे घर किती लांब आहे, तुम्ही कधी पण येऊ शकता ना. अहो तेच तर म्हणतोय मी. इथंच तर आहे घर. तुम्हाला वाटेल तेव्हा भेटायला या की तिला. नाही नाही बापू, अहो मलाही असं वाटतंय नको जायला, मी थांबते इथंच. नाही अप्पे, बापू म्हणतात ते बरोबर आहे. अगं लेकीचं पहिलं बाळणपण माहेरीच व्हायला पाहिजे. नमस्कार अर्जुनराव, येऊ का? अरे वकील साहेब या. अरे या या साळवे साहेब या. काय काम कर? एक काम होतं, म्हणलं जाता तुमची सही घेऊन जावी, तेवढा तुमचा हेलपाटा वाचेल. अरे अर्ज्या, अरे ओळख करून द्या ना त्यांची. हे अरुण साळवी साहेब बर का, वकील आहेत. आपल्या अर्जाला यांनीच बेल मिळवून दिली आहे. असं आहे साहेब. अहो बसा की तुम्ही, बसा बसा. साहेब, आता अर्जाची सुटका पण करून द्या. त्यासाठीच प्रयत्न चालले होते, पण त्यांनीच मला सांगितलं की. पण मी ठरवलं की कायद्याने जी काही शिक्षा होईल ना ती मी भोगायला तयार आहे. अर्जया, अरे काय बोलतोय तू? अहो तुम्ही 7 वर्षासाठी आज जाल. 7 वर्ष. आणि तू स्वतःहून का सांगतोयस हे वकिलांना या ठिकाणी? अरे अर्जुन, आता अपर्णाला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. हो त्या, पण मी गुन्हा केलाय ना, तर शिक्षा पण भोगलीच पाहिजे. नाही अर्जा, मी असतो तर काहीच नसतं केलं. मला जमलंच नसतं. 1 मिनिट सुजा. वकील साहेब काम काय होतं तुमचं? नाही, मग आपण क्रॉस एक्झामिनेशन नको घ्यायला साक्षीदारांची. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांवरच तुमची सही घ्यायला आलो होतो. अर्जा थांब. अरे काय करतोय तू? सही नको करू. अर्जुन, नीट विचार कर आणि मग सही कर. माझं ठरलंय. तुम्ही सगळे जे म्हणताय ते मलाही पटतंय. बघा यांना समजवून. तोपर्यंत फॉर्म सबमिट करत नाही. येतो मी. भाऊजी, तुम्ही घरात कोणाला सांगितलं होतं का हे? आप्पे, तुला काही कल्पना? अहो भाऊजी, तुम्ही आता अजिबातच नाही गेलं पाहिजे. आता तर खरं तुम्ही दोघांनी एकत्र असायला पाहिजे, काही झालं तरी. हो अर्जुन, तू परत एकदा विचार कर. अरे एकदा वेळ निघून गेली ना की पुन्हा येत नाही. तुझं पोटचं पोर तुला उद्या ओळखणार नाही, त्याचा तरी विचार कर. आणि आप्पे, तुला माहित होतं का हे? हो पिऊताई, मला माहिती होत. खरं तर तिने मला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, समजवण्याचा.
पण मीच म्हणलं की मी जर गुन्हा केलाय तर त्याची शिक्षा मी भोगणार आहे म्हणून. नाही अर्जुन थांब. तू असं का सांगतोय सगळ्यांना? खरं तर अर्जुनने शिक्षा भोगावी ही माझी इच्छा आहे. तरी वाटलंच मला. अगं कधी कळणार आहे अपर्णा तुला? कधी? अगं तुमची भांडणं चालू होती तेव्हापासून समजावते मी तुला, आणि आता तर सगळं नीट चाललंय तरी तू अशी वागतेस. अगं भाऊजी बाळासाठी किती करतात ते दिसत नाही का तुला? बापू तुम्ही सांगा बरं, तुम्हाला तरी पटतंय का अपर्णाचं हे वागणं? बाळापासून लांब ठेवणार आहे ती भाऊजींना. वहिनी अहो, तुम्ही शांत व्हा ना, असं चिडू नका. चिडू नको. अहो भाऊजी अपर्णानं सांगितलं नसतं तर तुम्ही गेला असता का? नाही म्हणजे अशा वेळी गेला असता का? हो गेलो असतो. काय नाही, तुम्ही ना अपर्णाला वाचवायला बोलताय सगळं. कधी ठरलं तुमचं हे? ह्याच अटीवर तुम्ही दोघं एकत्र आलात ना? घ्या. अगं एवढं निष्ठुर असू नये ग माणसानं. आप्पे अगं परत एकदा विचार कर. तू त्याला त्याच्या बाळाची गेलेली 7 वर्ष परत कधीच भरून देऊ शकणार नाहीयेस, आणि त्यामुळे त्या दोघांच्या नात्यांमध्ये अंतर पडणार, आणि ते अंतर भविष्यामध्ये परत कधीच भरून नाही आलं तर. आप्या अगं परत एकदा विचार कर. अगं आपल्या पोटच्या पोरांनी आपल्याला परक समजणं ह्याच्यासारखं दुःख नाही ग जगात दुसरं कुठलं. आता रडून काय होणार आहे? आप्पे हे बघ, यावेळी मलाही वाटतंय की तू तुझी अट मागे घ्यावीस. नाही मला असं नाही वाटत. आणि थांबा, सगळेजण असे ना एकदम तिच्या अंगावर जाऊ नका. ऐका जरा, हे बघा मला असं वाटतं की मी ज्यावेळी माझ्या बाळाला भेटेल ना त्यावेळी मी निर्दोष असावं. असं गुन्हेगार बनून मला माझ्या बाळाला नाही भेटायचं. पण माझा विश्वास आहे ना आप्पीवर, ती काळजी घेईल बाळाची, आपल्या बाळाची काळजी घेईल ती. आणि तुम्ही सगळेजण आहेच ना तिच्या बरोबर, मी नसलो तरी. अहो भाऊजी आम्ही सगळे आहेच की. अहो पण तुमची जागा दुसरं कोणच नाही घेऊ शकत, हे कसं कळत नाही बरं तुम्हाला? हे खरे, पण हे बघा मी गुन्हा केलाय ना तर मला प्रायचित्त घ्यावंच लागणार आहे. अहो कसला गुन्हा भाऊजी? हा तुम्ही काय खून केलाय कुणाचा? का कुणाला काय झालंय? आणि लास्ट तर वरपासून खालपर्यंत सगळीच घेतात की. आणि अपर्णा ह्या गुन्ह्यासाठी तू भाऊजींना 7 वर्ष बाळापासून लांब ठेवणार आहेस? आणि भाऊजी मला सांगा, का घेतली हो तुम्ही लाज? वहिनी जाऊ द्या ना, नको तो विषय परत. नाही तुम्ही सांगाच मला आता. पण तू चुकलाय हे मात्र खरं आहे ना? चुकलेत ना भाऊजी? तुला द्यायचीच आहे शिक्षा ना? मग त्या सगळ्याच लाच घेणाऱ्या लोकांना दे ना शिक्षा. त्या सगळ्यांची शिक्षा भाऊजींनाच देणार आहेस? अगं त्यांनी आपल्या माणसांचा विचार केलाय. तुझ्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी लाच घेतलीये ग, आणि त्याची शिक्षा त्यांना काय देणार? तर त्यांना त्यांच्याच बाळापासून लांब ठेवणार आहेस. एक मिनिट हे बघा, या विषयावर परत चर्चा नको घरात आपल्या. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणार आहे हे माझं ठरलंय. त्यामुळे परत तो विषय नको. आणि सगळ्यांना हात जोडून माझी एक विनंती, माझ्या मागं आत्पीला या विषयावर कोणी काय बोलणार नाही, मला ते खपणार नाही. त्यामुळे बापू मगाशी तुम्हाला म्हणलं ना मी की आत्पीला राहू दे. माझ्याकडे किती दिवस आहेत मला नाही माहिती, जेवढे दिवस आहे तेवढे दिवस एकत्र राहतो आम्ही. होय अर्जुन, मी नाही नेणार आपल्याला इथून. तिला इथंच राहू दे. तुम्ही दोघे एकत्र राहा. आणि खरं सांगू का, मला अशा विचारांचा जावई मिळाला ना, मला लय अभिमान आहे बघ तुझा.